Famous Women of the World by Vidya Bharati Prakashan. Leela Poonawalla is one of the top level business women who has reached the level of top executive of a very large firm, Thermax. Leela's family is originally from Pakistan, whose members shifted to India after partition. First, they stayed in settlement camp at Lonavala, but after 6 months they found that return to Pakistan is out of the question. Hence, they came to Pune and settled here permanently. In the beginning, Leela studied in a municipal school and then in Mount Carmel High School. She passed engineering degree from Pune University and then completed her business management course from IIBM. First, she joined Rustan Company as engineer in 1968. She married an engineer, Firoz Poonawalla, who was also working in the same company. She joined another firm, Alfa Laval, where she rose upon plant manager's post in a short time and her company prospered. Leela had a yearning to study all types of crafts and achieve all-round personality. She studied typing and shorthand also. She achieved a speed of 90 words per minute in typing. She became a gardener for her firm and the garden of Alfa Laval received Best Garden Prize. She has also learned German and Russian. In sports, she learned badminton, hockey, swimming and gliding. She is a good painter and knows Warli and Egyptian painting. After getting wealth and power, the couple has started Poonawalla Foundation, which helps needy women and gives financial assistance to foreign-going students. Lastly, she joined Thermax and became a chairman. Now she has retired from the post, but she is still a director. Thermax is a very huge firm with an output of thousands and crores and manufacturing export-oriented machinery. डॉक्टर जॉन्सन यांनी खूप परिश्रम घेऊन एक शब्दकोश लिहून काढला. या शब्दकोशाची सगळ्या विद्वानांनी, साहित्यिकांनी, अनुवादकांनी मुक्त कंठानं प्रशंसा केली. एकदा डॉक्टर जॉन्सन यांना भेटायला त्यांच्या घरी एक महिला आली. गप्पा मारता मारता ती म्हणाली, तुमचा कोश मला आवडला नाही, त्या संदर्भात माझी एक तक्रार आहे. डॉक्टर जॉन्सन शांतपणाने म्हणाले, कोणती तक्रार आहे? त्या बाई म्हणाल्या, कोशात काही अश्लील आणि वाईट शब्द आहेत, ते कोशातून काढून टाकाल तर चांगलं होईल. डॉक्टर जॉन्सन यांनी त्यावर उत्तर दिलं, आपण माझा कोश वाचलात म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो, परंतु आपलं लक्ष नेमकं त्या अभद्र शब्दांकडेच का गेलं हे मला जाणून घ्यायचंय. कोशात इतर हजारो चांगले शब्द आहेत, त्याकडे आपलं लक्ष का नाही गेलं? त्या महिलेनं उत्तर न देता अपराधीपणानं आपली मान खाली घातली. दुसऱ्याचे दोष आपल्याला चटकन दिसतात, गुणांकडे मात्र लक्ष जात नाही. ज्याची त्याची दृष्टी असते तशी सृष्टी त्याला दिसते. मनुष्यानं छिद्रान्वेषी न होता गुणग्राही बनलं पाहिजे. देवदर्शन. काही इंग्रज मंडळी एकदा रमण महर्षी यांच्याकडे गेली. त्यांना स्वतःच्या धर्माचा खूप अभिमान असल्यामुळे महर्षींचा मोठेपणा त्यांना सहन होत नव्हता. त्यामुळे ती इंग्रज माणसे महर्षींना विचारू लागली, आपण ईश्वर पाहिला आहे, एवढेच नव्हे तर रोज एकांतात त्यांच्या सहवासामध्ये वेळ घालवता असे लोक म्हणतात. आमचा त्याच्यावर मुळीच विश्वास नाही. भोळ्या भावड्या लोकांना तुम्ही फसवीत आहात. उद्या जर तुम्ही आम्हाला तुमचा देव दाखवला नाही तर तुमची लबाडी आम्ही लोकांना सांगू. या प्रश्नाचा निकाल लागलाच पाहिजे. महर्षी नम्रपणे म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी माझ्याबरोबर या. दुसऱ्या दिवशी सकाळी ती माणसे रमण महर्षी यांच्यासमोर उभी राहिली. 2-3 मैलांवर एक झोपडी होती. तेथे रमण गेले. चटईवर पडलेल्या एका कुष्ठरोग्याच्या शरीराला त्यांनी मालिश केले. त्याला स्वच्छ स्नान घातले. त्याला जेव खाऊ घातले. 3 तास त्यांचा हा एकूण कार्यक्रम चालू होता. इंग्रजी लोकांच्याकडे वळून ते उद्गारले, हाच माझे ईश्वर आहे. रोज 3 तास एकांतवासात त्याची मी पूजा करतो. ते सर्व पाहून व ऐकून इंग्रज लोक जागच्या जागी खिळून उभे राहिले. त्यांनी क्षमा मागितली व म्हणाले,
आपल्या रूपात आम्ही येशू ख्रिस्तच सजीव व साकार स्वरूपात पाहत आहोत, आम्हाला क्षमा करावी. एक लोहार होता. बाण बनवण्यात अत्यंत निपुण. असे बाण बनवायचा की बघतच राहावे. एकदा तो बाण तयार करण्यात तल्लीन झाला होता. त्याच्या दुकानावरून एक वाजत गाजत लग्नाची मिरवणूक गेली, पण त्याचं काही लक्षच नव्हतं. थोड्या वेळानं त्याच्या दुकानासमोर अत्रेय ऋषी आले. लोहाराचा बाण तयार झाला होता, त्यामुळे एखादा साधू जसा समाधी घेताना शांत असतो तसा तो शांतपणे विश्रांती घेत होता. दत्तात्रेय ऋषींनी विचारले, बंधो, तुझ्या दुकानावरून एक वरात गेली. किती वेळापूर्वी गेली, मला जरा सांगशील का? महाराज, मी माझ्या बाणाच्या कामात मग्न होतो. मला वरात केव्हा कुठून गेली वगैरे काहीच माहीत नाही. अरे, तू ढोल ताशांचा आवाज, तुतारीचा निनाद तरी ऐकला असशीलच ना? अजिबात नाही. माझा व्यवसाय हीच माझ्या दृष्टीने माझ्या ईश्वराची पूजा, उपासना आणि आराधना आहे. मी कामाला लागलो की मला कशाचीच शुद्ध नसते. तेव्हा वरात गेली, किती वेळ झाला वगैरे काहीच मी सांगू शकणार नाही. मला क्षमा करा. हे ऐकून दत्तात्रेय ऋषी इतके प्रभावित झाले की त्यांनी त्याच्या चरणांना वंदन केले आणि ते म्हणाले, आजपासून तुला मी गुरु केले आहे. माझ्या साधनेत आता मी तुझ्याप्रमाणे एकाग्र आणि तल्लीन होईन. Kishori Amonkar. Kishori Amonkar is at present the senior most lady among classical singers. She has received the highest honors, Padma Vibhushan, from the President of India. Kishori is the daughter of the famous classical singer Mogubai Kurdikar. Thus, she has received a leaning towards music as a family inheritance. She completed schooling in Rajaram Mohan Rai School and then in Jai Hind College, Mumbai. She began her lessons in classical music from her mother at home. Then she learned from Agra Gharana singer Anwar Hussain Khanji, Dattaram Parvatkarji, Vittalrao Paiji, and Anjani Bai Malpekarji. She has also taken lessons from Hindi picture music director Pandit Husnlal of Husnlal Bhagatram. She has sung a few songs for the pictures, but she had no liking for this kind of music. Hence, she developed classical singing, which is very serious, more strenuous, and of course, more rewarding and long-lasting. She has continued the glorious tradition of Jaipur Gharana as set down by the great singer Ustad Aladiya Khan. When she gives performances, she can sing for hours, developing one raga for a very long period. She does not like filmy songs because the singer has to complete a song in just 4 to 8 minutes. Kishori is a good painter also. She has composed her own chiza and sung them to the delight of music lovers. She can give good talk in English and Marathi. She knows other languages also. She has received Sangeet Natak Academy Award in 1985, then Padma Bhushan in 1987, and Padma Vibhushan in 2002. She has also received Gan Saraswati from Shankaracharya of Sringeri Mutt and Bharat Gan Ratna from Madhavacharya. Apart from music, she has liking for Hindu religion, philosophy and Adhyatma. She is a believer in the Guru Shishya Parampara and very serious full-time devotion to music. त्या फुलांच्या गंधकोशी, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का? त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का? त्या नभाच्या नीलरंगी होऊनिया गीत का? गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का? मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का? वादळाच्या सागराचे घोर ते रूप का? जीवनीया वर्षणारा तू कृपेचा मेघ का? आसमंती नाचणारी तू विजेची रेख का? जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का?
कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का, मूर्त तू मानव्यकारे बालकांचे हास्य का, या इथे आणि त्या तिथे रे, सांग तू आहेस का, सांग तू आहेस का. इंदिरा संतांची सुंदर कविता अजून नाही जागी राधा. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळ तीवर चंद्र केशरी, पहाट वारा भवती भणभण. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून आपुले तन मन. विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरली रव. डोळ्यामधल्या थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. कहाँ चला ए मेरे जोगी, जीवन से तू भाग के. किसी एक दिल के कारण यूं सारी दुनिया त्याग के. छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए. प्यार से भी ज़रूरी कहीं काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए. तन से तन का मिलन हो न पाया तो क्या, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं. खुशबू आती रहे दूर ही से सही, सामने हो चमन कोई कम तो नहीं. चांद मिलता नहीं सबको संसार में, है दिया ही बहुत रोशनी के लिए. कितनी हसरत से तकती है कलियां तुम्हें, क्यों बहारों को फिर से बुलाते नहीं. एक दुनिया उजड़ ही गई है तो क्या, दूसरा तुम जहां क्यों बसाते नहीं. दिल न चाहे भी तो साथ संसार के, चलना पड़ता है सबकी खुशी के लिए. छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए. प्यार से भी ज़रूरी कहीं काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए.